पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा भरला होता तर त्यामध्ये खरीप असो किंवा रब्बी, तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे। तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता जे की इथं सर्वात मोठी घोषणा इथं करण्यात आलेली आहे, कृषी मंत्र्याची मोठी घोषणा। 31 मार्चच्या आत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे, जर तुम्ही खरीपचा पीक विमा भरलेला असेल तर त्यामध्ये गहू असेल, ज्वारी असेल, तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, ज्वारी, तर त्यामध्ये खरीप आणि रब्बी अशा पीक विम्याचा यामध्ये समावेश आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 31 मार्चच्या डीबीटीच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे। तर सर्वात मोठी घोषणा इथं करण्यात आलेली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माहितीनुसार बुधवारी विधानसभेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम मिळालेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तक्रार करून तुम्ही राहिलेला पीक विमा मिळवू शकता। ज्या शेतकऱ्यांना 2022चा रब्बीचा पीक विमा मिळालेला नसेल, 2023चा खरीप आणि रब्बीचा किंवा तुमचा पीक विमा अप्रूव्ह झाला की नाही ते सुद्धा तुम्ही आता घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये 5,000 कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक करून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा पुरवण्याची जे की यावरती चर्चा झालेली आहे। त्यानंतर जे की आता नवीन योजना आहे तो सुरू करण्यात आलेल्या आहेत, तर अशा या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना फायदा होईल व जे की नवीन योजना येतील। आता पोकरा योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की अनुदान, त्याचप्रमाणे नवीन योजनेचा इथे निर्मिती करून सर्व शेतकरी बांधवांना जे की इथं त्यांच्या योजनेचा लाभ मिळावा याकरिता जे काही साईट इथं सुरू करण्यात आलेली आहेत। ज्या शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। त्यानंतर इथं प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही। सर्वात पहिले तुम्ही पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करून घ्या की तुम्ही तुमचा पीक विम्याचा फॉर्म इथं अप्रूव्हल आहे की रिजेक्ट झालेला आहे। अप्रूव्हल जर असेल तर तुम्हाला येत्या 31 मार्चात सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये जे की तुमच्या या जिल्ह्यात जमा होईल। तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे वगळण्यात आले आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना याची जे काही रक्कम आहे पीक विम्याची तिथं मिळणार आहे, तर 31 मार्चात तुम्ही जर आधार लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये खरीप व रब्बी पीक विमा आधार लिंक बँक खात्यामध्ये 31 मार्चात जमा होणार आहेत। या संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तुम्ही आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा भरलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। व तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।